Good evening, Sachin, Good evening. and thank you and welcome to this series which we are starting. Today is the first episode which we are going to broadcast later. The e-corner or the entrepreneurs corner आणि मराठीत सांगायचं झालं तर व्यावसायिकांचा कट्टा. या पहिल्या भागात I welcome you. Okay. Thank you. And it's going to be some question and answer about your entrepreneurial journey. Okay. काही प्रश्न आपण हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी या भाषेत संवाद साधू, जे काही चांगलं असेल ते. Okay. या मुलाखतीचं किंवा याचं प्रायोजन हे आहे की याच्याद्वारे जे छोटे उद्योजक आहेत आणि व्यावसायिक आहेत, they should get a platform to reach out to people. We always know about big successful entrepreneurs where they can go out and their story obviously gets covered and there's enough information available on them. But there Right. are a lot of small and medium sized enterprises, people who are doing business small and doing it effectively. Okay. And they are reaching out to a lot of communities that are there, and such stories need to come to other people so that more and more people can think of entrepreneurship or being a professional businessman. So that's the reason why we are doing this series. We'll start with the first basic question. Sachin, आपल्याबद्दल थोडी माहिती सांगा. ओके. माझं नाव सचिन धामणे आणि मी ऑक्टस इन्फोटेक या वेब कन्सल्टिंग कंपनीचा फाउंडर आहे आणि गेली 11 वर्ष मी ऑक्टस इन्फोटेक या नावाने काम करतोय. माझ्या कंपनीमध्ये वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल ॲप्लिकेशन्स, टचलेस टेक्नॉलॉजी या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण ऑक्टस इन्फोटेकच्या मार्फत देतो. आणि माझं शिक्षण MBA केलेलं आहे मी नरसी मोंजीमधून. MBA HR मध्ये केलेलं आहे मी, ह्युमन रिसोर्समध्ये केलेला आहे. आणि माझा एकूण एक्सपिरियन्स आहे तो जवळजवळ एक 23 वर्षाचा आहे, ज्याच्यामध्ये मी 18 वर्ष पर्यंत मी कॉर्पोरेट्समध्ये काम केलेलं आहे आणि 11 वर्ष मी ऑक्टस इन्फोटेक या कंपनी माझी सुरू आहे गेल्या 11 वर्षापासून. तर MBA इन ह्युमन रिसोर्सेस, MBA पासून आणि ह्युमन रिसोर्स विशेषतः तिथपासून तर एक व्यावसायिक म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून हा प्रवास कसा घडला आणि कुठे ती प्रेरणा किंवा आपण जे बोलतो इन्स्पिरेशन ते कुठून मिळालं असं? कारण नॉर्मली वी प्रिफर मराठी घराण्यातनं आहे, तर उद्योजकता हा आपला रस्ता नाही असंच बरंच आपल्या कुटुंबात परिस्थिती असते आणि फारसं प्रोत्साहन मिळत नाही. तर पहिला प्रश्न मी विचारेन असं की HR मॅनेजर किंवा हँडलिंग HR क्लायंट्स, HR रिक्रुटमेंट्स फॉर युअर क्लायंट्स अँड अदर थिंग्स टू ऑक्टस इन्फोटेक, हाऊ डिड दिस जर्नी स्टार्ट? ओके. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर एंटरप्रेन्योर जर्नी स्टार्टेड इन 98-99 बिकॉज दॅट टाइम मी एका कंपनी बरोबर काम करत होतो. ते काम करत असताना मी माझी रिक्रुटमेंट एजन्सी सुरू केली होती आणि त्यावेळेला मी रिक्रुटमेंट एजन्सी सुरू केली होती आणि मी फक्त सॅटर्डे आणि संडे त्यावेळेला रिक्रुटमेंट एजन्सीचं काम करायचो आणि माझ्याकडे रिक्रुटमेंटची एका कुरिअर कंपनीसाठी रिक्रुटमेंट करायची जबाबदारी आली होती आणि त्यावेळेला मी त्या कंपनीसाठी म्हणजे त्यांना जवळजवळ 40 कुरिअर बॉयज हवे होते आणि मी त्यातले 25 मी त्यावेळेला त्यांना आणून दिले होते आणि तिथून ऍक्च्युली सुरुवात झाली होती. पण समाव मी ते थोड्या दिवसानंतर बंद केलं होतं कारण तो प्रोजेक्ट मला पूर्ण मिळाला नव्हता. 40 पैकी मी फक्त 25च करू शकलो होतो आणि त्यानंतर मला असं वाटलं की नाही, आपण पुन्हा आपल्या रेग्युलर जॉबकडे वळावं आणि नंतर मी पुन्हा जॉब सुरू केला. पण MBA केल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की आपल्याला स्वतःचं काहीतरी करायला हवं. माझं MBA 2009 मध्ये कम्प्लीट झालं आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मी 2 वर्षामध्ये मी माझं तेच चालू होतं की जॉब की व्यवसाय.
तर 2011 मध्ये फायनली मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. जॉब करत होतो, पण नंतर जॉब करता करता असं वाटलं की नाही आता बस झालं, आता आपण आपलं स्वतःचं एक उभं करायला हवं. आणि त्यानुसार मी काम करायला सुरुवात केली आणि जानेवारी 2011 पासून मी त्या ऑक्टस इन्फोटेकच्या वाढीसाठी सुरू केलं होतं माझं काम. आणि फायनली 2011 नोव्हेंबरमध्ये मी ऑक्टस इन्फोटेक या नावाने कंपनी थ्रू काम करायला सुरुवात केली. ही सुरुवात करताना सुरुवातीला काही अडीअडचणी जाणवल्या का? आणि कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा? कारण अनुभव होता गाठीशी तो रिक्रुटमेंट किंवा इंटरव्ह्यूज घेणे आणि मोठ्या मोठ्या पोझिशन आणि ऍज फार एज आय नो यू आर वर्किंग विथ लॉट ऑफ इंटरनॅशनल क्लायंट्स डुईंग इंटरनॅशनल रिक्रुटमेंट्स. तर Yes. तो अनुभव गाठीशी असताना रिक्रुटमेंट या क्षेत्रातच काही करावं असं वाटलं की अजून काही पर्याय यांचा विचार केलास? बेसिकली सॉफ्टवेअर कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना असं वाटलं की आपली पण एक सॉफ्टवेअर कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन असावी आणि त्याद्वारे आपण सॉफ्टवेअर हार्डवेअर साठी लागणारे जे काही कन्सल्टिंग आपल्याला करता येईल त्याप्रमाणे आपण आपलं काम सुरू करावं. तर त्याच्यासाठी इझी एंट्री म्हणून रिक्रुटमेंट होती आणि ऑफकोर्स रिक्रुटमेंटचा माझा एक्सपिरियन्स बघता मी रिक्रुटमेंटनेच सुरुवात केली ऑक्टस इन्फोटेकला. आणि सुरुवातीच्या काळात मी रिक्रुटमेंट करत होतो आणि त्यानंतर हळूहळू मी बाकीच्या सर्व्हिसेस ऍड करायला सुरुवात केली. मला वाटते साधारण 2013 पासून मी वेबसाईट्स वगैरे घ्यायला सुरुवात केली. 2011 ते 2013 मी रिक्रुटमेंट करतच होतो आणि त्याच्यानंतर मी रिक्रुटमेंट बरोबर वेबसाईट सर्व्हिसेस, सोशल मीडिया मार्केटिंग ह्या सर्व्हिसेस एक एक ऍड करत गेलो त्याच्यामध्ये. आणि आता या पॉइंटला असं झालंय की आम्ही रिक्रुटमेंट थोडं बंद केलंय कारण आम्हाला वेबसाईटचेच प्रोजेक्ट आता सध्या इतके आहेत की रिक्रुटमेंट करायला तितकासा वेळ नाही आहे सध्या. म्हणजे आता रिक्रुटमेंट जवळपास बंदच झालेले आहे. हो, आणि जवळपास बंद आहे. सुरुवात करताना घरी सांगितलं की घरात लपून ठेवली ही गोष्ट की मी काय करतोय, नोकरी सोडली, कसं काय? नाही घरी पूर्णतः कल्पना दिली होती आणि त्यांना हेही सांगितलं होतं की मी ऑलरेडी 6 ते 8 महिन्याचं बफर ऑलरेडी केलेलं आहे. पण शेवटी म्हणजे मराठी घरातून ज्या प्रकारचा तुम्हाला रिस्पॉन्स अपेक्षित असतो त्याच प्रकारचा रिस्पॉन्स माझ्या घरातूनही मला मिळाला. आणि म्हणजे पुन्हा त्यांचं मला वाटतं एक प्रश्न असा असेल ना, 6 ते 8 महिन्यांचा बफर ठेवला, 8व्या महिन्यानंतर काय? हो, म्हणजे तो प्रश्न नक्कीच होता. आणि इनफॅक्ट असंही होतं म्हणजे मिसेस कडून पण बऱ्याचशा वेळेला त्याच्यामुळे आम्ही पण थोडस जरा तिला पण असं वाटलं की म्हणजे हा काहीतरी एकदम खूप मोठं धाडस करतोय आणि जरी 6-8 महिन्याचं हे म्हटलं तरी किती आणखी वेळ लागेल म्हणजे ते कम्प्लीट करायला किंवा त्याच्यातून बाहेर पडायला आणि सगळ्या गोष्टी पूर्ववत होण्यासाठी. तर एक मराठी फॅमिलीची जशी अपेक्षा असते की प्रॉव्हिडंट फंड यावा, ग्रॅच्युइटी यावी, अशा प्रकारचं एक वातावरण आमच्या घरात पण होतं. त्याच्यातलं काहीच येणार नव्हतं. हा, आणि याच्यातलं काहीच येणार नव्हतं. आणि माझे वडील प्रीमियर ऑटोमोबाईल कंपनीमध्ये जॉबला होते आधी आणि ते 98ला ते रिटायर्ड झाले. आणि 98ला रिटायर्ड झाल्यानंतर त्याच्यानंतर सगळी धुरा मीच सांभाळत होतो. पण शेवटी मग एक धाडसी निर्णय घेतला. म्हटलं नाही आपण करायचं. कोणत्याही प्रकारे किती म्हणजे दडपण आली तरी आपण याच्यातून आपलं काम सुरूच ठेवायचं आहे आणि ती पॅशन आपण बाळगायची. आणि त्या हिशोबाने मी पुढे सुरू राहिलो. आणि मला 2011 मध्ये ज्या वेळेला सुरू केल्यानंतर मी युएस मध्ये रिक्रुटमेंट युएस टायमिंग साठी रिक्रूट करायला लागलो. त्याच्यानंतर मी डोमेस्टिक मध्ये रिक्रूट करायला सुरुवात केली. त्यावेळेला मला चांगल्यापैकी रिस्पॉन्स आला. 2 क्लायंट्स मला चांगले मिळाले आणि त्यांच्या रेग्युलर रिक्वायरमेंट्स होत्या. सो आय स्टार्टेड विथ दी रिक्रुटमेंट. आणि त्यानंतर मी ऑफिसही चारकोपमध्येच ऑफिस एक घेतलं होतं, तर तिथे मी ऑफिसमधून काम करायचो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही वेबसाईट्स चे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली. आणि पहिलाच प्रोजेक्ट मला माझ्या नेटवर्किंगच्या बळावर मिळाला कारण माझ्या मित्राने मला तो प्रोजेक्ट दिला होता. माझा शाळेतला मित्र होता. त्या शाळेतल्या मित्राने मला त्याच्या कॉलेजच्या वेबसाईटचं काम करायला मला त्याने दिलं आणि तिथून वेबसाईटच्या कामाची पण सुरुवात झाली. आणि आतापर्यंत जवळजवळ एक 400 ते 450 वेबसाईट्स आम्ही बनवलेल्या आहेत. आणि आपल्याकडे रिक्वायरमेंट US मधून आहेत, UK मधून आहेत,
साऊथ आफ्रिका आणि नेदरलँड मधून आहेत आणि त्याचबरोबर इंडियामधल्या पण काही प्रतिष्ठित कंपन्यांनी ऑर्गनायझेशननी आपल्याकडून वेबसाईट्स बनवून घेतलेल्या आहेत. व्हेरी गुड. ते फारच छान. तर पहिल्यांदा जेव्हा मित्रांनी दिली तुला वेबसाईट बनवायला, त्याच्या मनात काही शंका कुशंका, म्हणजे एक आहे मित्र असणं एक गोष्ट वेगळी आहे, विश्वास असणं दुसरी गोष्ट आहे. पण तुझं बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी पाहताना रिक्रुटमेंट या क्षेत्रात बरंचसं काम केलेलं, मग त्याने असं कधी बोललं नाही की रे बाबा तुला नक्की जमेल की कशाला घेतोय त्या भानगडीत, कशाला उगाच पडतोय, अशा काही प्रकारचा संवाद किंवा डिस्कशन झालेलं होतं का? इनफॅक्ट मोठी इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की आमच्यासाठी सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. म्हणजे पहिली गोष्ट, माझी पहिली वेबसाईट, त्याचं पहिलं कॉलेज, आमच्या दोघांचंही हे पहिलं काम एकत्र करणं. अच्छा. ओके. आणि या कामाबद्दल आम्हाला दोघांनाही माहित नाही. म्हणजे अशा प्रकारचं सगळं ते वातावरण होतं. पण जो काय आमचा इतक्या वर्षाचा शाळेतला प्रवास आणि त्याच्यानंतरचं आमचं एकमेकांचं जे बॉन्डिंग होतं, त्या बॉन्डिंगच्या आधारावर आम्ही हे सगळं जे पहिलं होणार होतं ते सगळ्या पहिल्या होण्यामध्ये आम्ही ह्या गोष्टीचे साक्षीदार होतो. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की माणूस बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी पहिल्यांदा करतो. तर ह्या बऱ्याचशा गोष्टीमधल्या ही एक गोष्ट होती जी की आम्ही एकत्र पहिल्यांदा करणार होतो. आणि पहिल्यांदा कसं करायचा तो अनुभव पुरेपूर आला. आणि त्याचं आउटकम इतकं सुंदर होतं की त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून एक 4 वर्षाचं आमच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट पण झालं होतं आणि आम्ही ते पुढे 4 वर्ष कंटिन्यू पण केलं होतं. म्हणजे ज्या वेळेला त्याचं ऍडमिशनची प्रोसेस असायची त्या वेळेला आम्ही त्यांचं युजर इंटरफेस म्हणजे वेबसाईटचा जो लेआउट होता, डिझाईन लेआउट होता, तो आम्ही दरवर्षी त्यांच्यासाठी चेंज करायचो. सो दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि सुरुवातीचंच काम होतं आणि ते पुढचे 4 वर्ष आपण कंटिन्युअस करत होतो. सो दॅट वॉज अ थिंग. त्याच्यानंतर मग बाकीचे क्लायंट्स कसे येत गेले, किंवा काही मार्केटिंग केली दुसऱ्यांना? बऱ्याचदा स्वतः जो व्यावसायिक असतो तो 2 वेळा विचार करतो दुसऱ्या कोणाकडे जाऊन काम मागण्यासाठी. आपल्याला अनुभव गाठीशी नसतो की वी हॅव टू गो आउट अँड सेल. तर पहिली वेबसाईट आली, ती मित्राच्या रेफरन्सने किंवा त्याच्यासाठी सुद्धा पहिलं वेबसाईट होती, पहिल्यांदा कॉलेज, तर ते झालं. पण त्याच्यानंतर मग 1 हून 2 आणि 2हून 4 ते जे करत गेलास तो प्रवास कसा घडत गेला? आणि त्यावेळेला अनुभव नाही पाठीशी किंवा गाठीशी सेलिंगचा, म्हणजे विकण्याचा, किंवा तर ते कसं काय केलंस? त्यावेळेला असं झालं की म्हणजे आम्हाला इन्क्वायरीज काही वेळेला यायला सुरुवात झाल्या होत्या. कारण बाय द टाइम आम्ही डिजिटल मीडिया पण आम्ही आमच्याच इन हाऊस आम्ही डिजिटल मीडिया करायचो. आणि त्याचबरोबर ट्रॅडिशनल अप्रोच जो होता की बाबा कॉल करायचे, जस्ट डायल मधून डेटा घ्यायचा, तो डेटा त्यांना सगळ्यांना मेल करायचे, त्यांना कॉल करायचे. तर हे सगळं काम बॅकएंडला चालू होतं त्याच्यामध्ये. आणि तोपर्यंत टीम पण डेव्हलप होत होती. काही गोष्टी बॅकएंडला आम्ही डेव्हलप करायला सुरुवात केल्या होत्या. आमचं प्रोडक्ट डेव्हलप करायला सुरुवात केलं होतं. मग आम्ही त्यावेळेला आमचं स्वतःचं ऍडमिन पॅनल आम्ही बनवलं होतं की जेणेकरून आम्ही PHP टेक्नॉलॉजीवर काम करत होतो आणि तिथून आम्ही आमचं ऍडमिन पॅनल बनवलं. आणि त्या ऍडमिन पॅनल म्हणून आम्ही लोकांना डायनामिक वेबसाईट्स द्यायला सुरुवात केली होती. कारण त्या काळात तोपर्यंत स्टॅटिक वेबसाईटच भरपूर चालायच्या आणि आम्ही लोकांना डायनामिक द्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आम्हाला क्लायंट्स मिळायला सुरू झाले. पण ते क्लायंटचा जो फ्लो होता तो म्हणजे अगदीच फारसा काही चांगला नव्हता. पण आम्ही आमचं बस्तान बसवायला सुरुवात केली. आम्ही बऱ्याच नेटवर्किंग क्लबमध्ये सुद्धा जायला सुरुवात केली आणि बरेचसे जे फेसबुकवर ग्रुप्स होते किंवा अशा काही असोसिएशन्स होत्या, तर तिथे आम्ही टॅप करायला सुरुवात केली. तिथे आम्ही आमचे सभासद नोंदणी केली आणि तिथून आम्ही पुढे एक गोष्टी करायला सुरुवात केली. आणि जेणेकरून थोडासा नेटवर्क पण वाढला, क्लायंट थोडेसे वाढले. आणि आता अशी स्थिती आहे की आमच्याकडे आता जवळजवळ एक 50 ते 60 आमच्याकडे जे कस्टमर आहेत, दोज आर लाईक व्हेरी रिटेन कस्टमर सिन्स लास्ट 5 to 6 years. सो अशा प्रकारे आणि क्लायंट कडून पण आम्हाला रेफरन्सेस यायला लागले की बाबा आमची साईट यांनी बनवली, म्हणजे खूप ती चांगल्या एक चांगली प्रकारे. पोचपावती आहे की तुमचं काम जे होतंय ते चांगलं होतंय आणि हो. अगदी उत्तम होतंय. एक टीम हँडल करताना ऍज अ एम्प्लॉई, टीम हँडल करताना एक
वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो, कारण ते टीमला पण माहिती आहे आपण सुद्धा एम्प्लॉई आहोत. बरोबर. पण एक व्यावसायिक म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून टीम हँडल करताना कुठल्या गोष्टींचा फरक जाणवला आणि ते हँडल करताना किंवा त्यांना मार्गदर्शन करताना किंवा लीड करताना कसं या ज्या काही चॅलेंजेस किंवा ज्या काय बोलतो अडचणी निर्माण झाल्या त्यांच्यावर कशा प्रकारे मात केलीस? बेसिकली मी ज्यावेळेला रिक्रुटमेंट सांभाळत होतो त्यावेळेला रिक्रुटमेंट फ्रॉम अ कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन, रिक्रुटमेंट जो मॅनेजर असतो त्याच्यावर खूप काय म्हणू आपण त्याला, त्याच्यावर खूप प्रेशर असतं ज्यावेळेला तुम्ही कन्सल्टिंग ऑर्गनायझेशन मध्ये काम करता त्यावेळेला. कारण प्रत्येक वेळेला आपण जे आपलं टार्गेट आहे ते आपण नंबर ऑफ प्लेसमेंट्सवर मोजतो, आणि त्यावेळेला माझ्याकडे टीम चांगली होती आणि टीमनं ती हँडल करण्याची जी कॅपॅसिटी माझ्यामध्ये होती त्याच्यामुळे माझ्याकडे जवळ एक 5 ते 6 टीम एका वेळेला मी हँडल करायचो वेगवेगळ्या लोकेशन्सच्या. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स गाठीशी नक्कीच होता, आणि त्याच्यातून झालं असं की त्या एक्सपिरियन्समुळे मी माझी इन हाऊस टीम, त्याचबरोबर काही कन्सल्टंट्स मी किंवा असोसिएट्स म्हणू शकतो आपण, त्यांच्याबरोबर पण मी काम करायला सुरुवात केली. आणि मला येस काही वेळेला प्रोजेक्ट्स डिले वगैरे झाले होते, तर त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला म्हणजे बिईंग एंटरप्रेनर, क्लायंट कडून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा शिकायला मिळतात. ज्या वेळेला तुमच्याकडून डिले होतं त्यावेळेला क्लायंटचं जे रिॲक्शन असतं क्लायंटचं डिले झालं तरी चालेल, पण आपल्याकडून डिले होता कामा नये अजिबात. ऑफकोर्स आय वोंट म्हणजे मी त्या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही, पण जे आपण त्यांच्याकडून शिकतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये, तर त्या प्रकारे मी माझ्या टीम ना तसं मार्गदर्शन केलं. आणि बेसिकली क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स आणि त्या फंक्शनल रिक्वायरमेंट्स घेऊन टेक्निकल टीम बरोबर बसून त्या रिक्वायरमेंट त्यांना समजावून त्यांच्याकडून विदिन द टाइम पिरियड ते सगळं काम करून घेणं. याच्यामध्ये जो एक चॅलेंज होता तो चॅलेंज मी अजूनही म्हणजे स्वीकारतोय आणि त्या चॅलेंजवर काम करतोय. आणि बऱ्याचशा वेळेला प्रोजेक्ट्स माझे विदिन द टाइमलाईन दॅट आय हॅव कम्प्लिटेड. म्हणून आमची युएसपी पण आहे की within just 2 days that we can make your website, of course after all the information that I get it from the client. Okay. म्हणजे ते विदाउट इन्फॉर्मेशन होणं तर शक्य नाहीये, पण 2 दिवसात. आणि असे कस्टमर्स आहेत ज्यांना दिलेली आहे करून 2 दिवसात त्यांची वेबसाईट उभी राहिलेली आहे. In fact, one of the client which I have given the website in just 1 day, because all the information that we have taken in a specific format, आणि त्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला इन्फॉर्मेशन आल्यानंतर त्या गोष्टी इतक्या फटाफट झाल्या, म्हणजे मी तर म्हणतो त्या 1 दिवसातच झाली असती. फक्त होस्टिंगमुळे आम्हाला थोडंसं थांबावं लागलं, अदरवाईज तेही आमचं झालं असतं. सो 1.5 दिवसामध्ये मी वेबसाईट त्यांना 2 वेबसाईट मी म्हणजे 2 प्रोजेक्ट त्यांचे मी करून दिलेत. ते 2 दिवसामध्ये झालेले आहेत. अरे वा, फारच छान. दॅट इज द मेन रिझन दॅट वी आर प्राऊड ऑफ आवर टेक्निकल टीम ऑल्सो, बिकॉज इट इज नॉट ओनली मी दॅट शुड टेक द क्रेडिट आउट ऑफ इट, बट टेक्निकल टीमच्या या सगळ्या एफर्ट्समुळे आणि सिंक्रोनायझेशनमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. गुड. एक महत्वाचा प्रश्न जो नेहमीच सगळे मला वाटतं खूप कॉमन आहे आणि खूप जेनरिक प्रश्न आहे की सगळ्यात चांगला अनुभव कुठला? आणि एक असं अनुभव जो खूप काही शिकवून गेला किंवा एकदम एक असं वाटतं की आपल्या शत्रूला सुद्धा येऊ नये असा अनुभव कुठला? ओके. सगळ्यात चांगला अनुभव आणि सुखद अनुभव म्हणजे असा की जसं मी म्हटलं की माझी पहिली वेबसाईट ज्यावेळेला मी केली माझ्या क्लायंटसाठी, आय नेव्हर कन्सिडर हिम ॲज माय बडी ऑर माय स्कूलमेट, पण त्याचं काम मी तितक्याच प्रोफेशनल पद्धतीने केलं. त्याच्यामुळे त्यानंतर मला 4 वर्ष ते काम करायला आणखी मिळालं त्यांच्याबरोबर एकत्र. आणि त्याचबरोबर त्या कामामुळे पुढे मला दुसऱ्या एका UK क्लायंटचं पण काम मिळालं, आणि त्याच्यामुळे तो एक सुखद अनुभव होता. आणि त्या UK क्लायंटचं काम आम्ही अजूनही करत आहोत. आम्ही त्यांची वेबसाईट बनवली, त्याच्यानंतर आता त्यांचं सोशल कंटिन्यू सॉरी. ओके. सो सुखद अनुभव असा आहे की ज्या वेळेला मी माझ्या पहिल्या क्लायंट बरोबर काम केलं त्याच्यानंतर त्यांनी मला 4 वर्षाचं पुढे कॉन्ट्रॅक्ट दिलं, इयर ऑन इयर कॉन्ट्रॅक्ट केलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडूनच मला रेफरन्स मिळाला UKच्या एका क्लायंटसाठी काम करण्यासाठी.
आणि ते काम इतकं सुंदर झालं की त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर पुढची 4-5 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. 2 वेळा आम्ही त्यांचं UI पुन्हा चेंज केलं UKच्या क्लायंटच्या वेबसाईटचं. आणि आता त्यांच्याबरोबर आम्ही सोशल मीडियाचं काम करतो आहोत, कंटिन्युअस करतो आहोत त्यांच्याबरोबर काम. आणि अजून त्यांच्याकडून आणखी पुढच्या कामाची अपेक्षा आहे, कारण ते त्या गोष्टी त्यांच्याबरोबर बोलणी झालेली आहे त्याच्यामुळे. ओके. तसा एक सुखद एक्सपिरियन्स आहे की तो क्लायंट आपल्याबरोबर मागचे 7-8 वर्षापासून आहे. म्हणजे स्कूलमेट तर तो आहेच, पण त्याचबरोबर ऍज अ क्लायंट म्हणून गेल्या 7-8 वर्षापासून आपल्याबरोबर आणि निगडीत ते आहे. मैत्रीच्या पलीकडे जे प्रोफेशनल मैत्रीच्या रिलेशन आहे पलीकडचे, ते कारण त्या येस येस. बेसिसवरती ते चाललंय. We talked a lot, but we never brought personal relation into the business relation. आणि त्याप्रमाणे आम्ही दोघंही प्रोफेशनल आहोत, सो वी आर मेंटेनिंग दी नाही, प्रोफेशनल. मला वाटतं दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज युअर प्रोफेशनल अँड पर्सनल रिलेशन शुड नॉट येस ओव्हरलॅप. बऱ्याच येस वेळेला प्रॉब्लेम होतात. मग ठीक आहे. आणि दुःखद अनुभव नाही म्हणणार, पण जसं मी अगोदर बोललो की खूप काही शिकून गेला. शिकवून जाणारा अनुभव माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये बरेच आहेत. त्यातला मी 2च तुम्हाला सांगू शकेन. एक तर पहिली गोष्ट, आय थिंक 2013-14 मध्ये मी एक काम घेतलं होतं. आणि ते काम घेताना मी ऍक्च्युली म्हणजे दॅट इज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी, बिकॉज आय हॅव नेव्हर थॉट ऑफ माय कॅपॅसिटी वेदर आय वुड बी एबल टू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट ऑर नॉट. ओके. आणि त्यावेळेला असं झालं होतं की मी तो प्रोजेक्ट घेतला होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये काम बरंच होतं. माझी टीम काम करत होती, पण समहाऊ कुठेतरी असं वाटलं की त्यांना जी टेक्नॉलॉजी अपेक्षित होती, म्हणजे आम्ही जी टेक्नॉलॉजी काम करत होतो ती तर होतीच, पण त्याचबरोबर त्यांना जी टेक्नॉलॉजी अपेक्षित होती ती आम्ही आउटसोर्स केली होती, म्हणजे हायर केली होती आम्ही. आणि तिकडून आम्हाला थोडासा जरा फटका पडला होता त्या प्रोजेक्टसाठी. पण तो प्रोजेक्ट जसा आमच्याकडून व्हायला हवा होता तसा आमच्याकडून तो झाला नाही. बट 80% ऑफ द प्रोजेक्ट वर्क दॅट वी हॅव ऑलरेडी गिव्हन टू देम. आणि तो प्रोजेक्ट आम्हाला अर्ध्यावर सोडावा लागला, कारण तो प्रोजेक्ट नंतर दुसऱ्या टेक्नॉलॉजीचं जे काम होतं त्याच्यामध्ये तो नंतर त्यांनी कम्प्लीट केला. So that is a learning experience for us that either if you have the capacity, you do the project, or if you don't have the capacity, try to build a capacity first and then take such kind of projects. So that is an experience that I got it. And second experience that I got it, like एका क्लायंट बरोबर माझ्या इतक्या मीटिंग्स झाल्या की जवळजवळ मी 7 ते 8 मीटिंग्स त्यांच्याबरोबर केल्या. बट थिंग्स वर नॉट गोईंग आयदर वे, कारण त्या तशाच स्टँड स्टील होत होत्या. आणि ज्या वेळेला मी प्रपोजल, मला वाटते 7व्या मीटिंग नंतर मी ज्या वेळेला प्रपोजल त्यांना दिलं, त्याच्या आधी मी माझं प्रेझेंटेशन त्यांच्या कम्प्लीट पॅनल बरोबर केलं होतं. जवळजवळ 10 की 12 जण त्याबरोबर होते, इन्क्लुडिंग देअर VP, डायरेक्टर, सिनियर मॅनेजर्स. अँड आय हॅव completed my presentation over there, and after that I have given my quotations with them. आणि कोटेशन दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नेगोशिएट त्याच्यामध्ये व्हायला लागल्या आणि बऱ्याचशा म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्सवर पण खूप डिस्कशन झाली. आणि त्यानंतर जे काय त्यांनी नेगोशिएशन केलं होतं त्या नेगोशिएटेड अमाऊंटवर मला काम करणं शक्य नव्हतं. बट आय नेव्हर थॉट की बाबा मला एक कॉर्पोरेट आणखी मिळतोय किंवा एक क्लायंट आणखी मिळतोय म्हणून मी काही माझ्या तत्व सोडीन आणि त्यावर काम करेन. बट आय डिड नॉट अंडर व्हॅल्यू मायसेल्फ. मी माझी व्हॅल्यू जी होती तीच मी ठेवली आणि त्यांना मी मला सांगितलं. वाटतं ते खूप महत्वाची गोष्ट बोललास. कारण वी नीड टू अंडरस्टँड. बऱ्याच वेळा व्यावसायिक मोठी चूक करतात किंवा दे टेन टू अंडर एस्टिमेट की मी नौखा आहे, मला जमत नाही, मला बिझनेस मिळवणं अवघड आहे. पण स्वतःचा जो स्वाभिमान आहे किंवा जी सेल्फ रिस्पेक्ट आहे दॅट शुड नेव्हर बी कॉम्प्रोमाइज. सो दॅट आय थिंक इज अ व्हेरी व्हॅल्युएबल पॉइंट. येस येस. येस. कारण त्यावेळेला मी खरंच कॉम्प्रोमाइज नाही केलं. मी म्हटलं जर मला माझी व्हॅल्यू जर मला मिळत नसेल आणि माझ्या वेळेची जर किंमत होत नसेल तर आय वुड रादर ड्रॉप दिस प्रोजेक्ट. अँड आय लिटरली ड्रॉप दॅट प्रोजेक्ट. सो आय एम नॉट रिपेटिंग ॲट ऑल ऑन माय डिसिजन, बिकॉज दॅट हॅज गिव्हन मी माय सेल्फ रिस्पेक्ट इंटॅक्ट. आणि त्याच तत्वावर मी पुढेही काम करत आहे. खूप चांगलं. आणि आता वेबसाईट बरोबर बाकीच्याही गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत, इतर सर्व्हिसेस, तर त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देशील? येस. वेबसाईट बरोबर मी
सोशल मीडियाचं बी सुद्धा काम सुरू केलेलं आहे आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी क्लायंट आहे. आतापर्यंत मला वाटते मी एक 20 ते 25 क्लायंट सोशल मीडियामध्ये केलेले आहेत. म्हणजे आता तर असं होत आहे की वेबसाईट बरोबर सोशल मीडिया आणि मोबाईल ऍप्लिकेशन या हँड इन हँड सर्व्हिसेस आर गोइंग ऑन राईट नाऊ. आणि मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये आपण आता थोडंसं रिव्होल्युशन केलेलं आहे. इनफॅक्ट वेबसाईट्स मध्ये पण आय एम गोइंग टू हॅव दॅट आफ्टर सम डेज, आफ्टर फ्यू डेज. आपण मोबाईल ऍप्लिकेशन आता आपण इयरली सबस्क्रिप्शनवर देतो आहोत. म्हणजे हा थॉट आय डोंट नो, कदाचित बऱ्याच जणांना आलाही असेल किंवा माहित नाही, पण मी सध्या कोविडमुळे असं केलंय की आपण मोबाईल ऍप्लिकेशन आपण इयरली सबस्क्रिप्शनवर देतो आहोत. त्याचं कारण असं आहे की आताच्या घडीला लोक मोबाईल ऍप्लिकेशन बनवून घेतात, पण मोबाईल ऍप्लिकेशनचा जो खर्च आहे तो काही वेळा लोकांना परवडत नाही. म्हणजे आता तुम्ही एक छोट्यातलं छोटं जरी मोबाईल ऍप्लिकेशन जर म्हटलं तरी ते 1-1.5 लाखाच्या घरात जातं. तर त्यामुळे आपण काय केलंय की आपण 15,000मध्ये आपण मोबाईल ऍप्लिकेशन द्यायला सुरुवात केलेली आहे इयरली सबस्क्रिप्शन बेसिसवर. आता याच्यामुळे काय होत आहे की तुम्हाला तुमचं बजेट जे आहे, तुमच्या बजेटपर्यंत आम्ही पोहोचतो आहोत. की 15,000 तर जसं आपण म्हणतो की 50 रुपये दिवसाला असं जरी तुम्ही पकडलं तरी 15,000 आपण म्हणजे 50 रुपये दिवसाला आपण तसे असंही खर्च करतो. तर ते 15,000 तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणून समजा. तुम्हाला वर्षभर मोबाईल ऍप्लिकेशन वापरायला मिळतं. मोबाईल ऍप्लिकेशन तुम्हाला वर्षभरामध्ये तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन किती लोकांनी डाउनलोड केलंय, किती प्रोडक्ट्स तुमचे त्या मोबाईल ऍप्लिकेशन वरून ऑर्डर केले जातात, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक वर्षभरामध्ये अंदाज येईल की तुमचं ऍप खरोखरच तुम्ही ऍपला खर्च करण्याचं गरज आहे तुम्हाला की कसं काय. आणि ज्या वेळेला हे तुम्हाला समजेल त्यावेळेला तुम्ही 15,000चं मोबाईल ऍप्लिकेशन घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ह्या सगळ्या गोष्टी. आणि सेकंड इयरला तुम्ही पुन्हा 2 पैकी एक गोष्ट करू शकता. आयदर तुम्ही कंटिन्यू करू शकता सबस्क्रिप्शन, और यू कॅन मेक युअर ओन प्रॉपर मोबाईल ऍप्लिकेशन, फॉर विच अगेन ऑक्टस इन्फोटेक इज गोइंग टू हेल्प यू इन दॅट ऑल्सो. आणि सिमिलर ट्रेंड आम्ही वेबसाईट्स मध्ये पण घेऊन येतोय की वेबसाईट्स पण आपण इयरली सबस्क्रिप्शन बेसिस वरती येस सर्व्हिस. येस. आणि दिस इज आय थिंक दॅट वुड बी अ रिव्होल्युशनरी थिंग इन ई कॉमर्स, की आम्ही वेबसाईट आणि ई कॉमर्स पोर्टल हे दोन्ही बहुधा काही दिवसांमध्ये आम्ही लॉन्च करतोय की आपण सबस्क्रिप्शन बेसिसवर द्यायला. सो त्याचं बॅकएंड मध्ये सध्या काम चालू आहे. आणि आम्ही कोविडच्या मुळे आम्ही काय केलंय की बरेचसे लोक ग्रोसरीमध्ये आता काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी किराणा माल ऑनलाईन विकणं, भाजीपाला ऑनलाईन विकणं, या सगळ्या गोष्टीसाठी आपण लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण ग्रोसरीचं जे हे ऍप आहे ते आपण फक्त 15,000मध्ये प्रतिवर्ष या प्रमाणे आपण अवेलेबल केलेलं आहे. ओके, गुड. तर म्हणजे जी काही ऑफरिंग्स आहेत किंवा जे काही सर्व्हिसेस आहेत त्यांची मर्यादा किंवा जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. सुरुवात रिक्रुटमेंट पासून, रिक्रुटमेंट आता जरी बंद असलं तरी वेबसाईट आणि वेबसाईट थ्रू सोशल मीडिया मार्केटिंग आणि आता मोबाईल ऍप्स ऍज अ सर्व्हिस और पे ऍज यू यूज आणि वेबसाईट सुद्धा पे ऍज यू यूज या बेसिस वरती. तर असंच विविध क्षेत्रात रिलेटेड क्षेत्रात वाढ हो ही आमच्याकडून शुभेच्छा त्याच्यासाठी. हॅपी टू सी यू डू दॅट. एक जाता जाता काही 2-3 प्रश्न अजून शेवटचे. फक्त लुकिंग बॅक 11 वर्ष अगोदर, would you like to rethink the decision of taking up or becoming a businessman, or you are happy with where you are as of now? In fact, I am not happy where I am right now because there are a lot of what I would say that अजून बराच मोठा आपल्याला गाठायचा आहे. म्हणजे हे तर आपण बिझनेस, आपली जनरेशन काही बिझनेस मध्ये नव्हती, पूर्वीची जनरेशन काही बिझनेसमॅन नव्हती. आय एम द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर. आणि याच्यातून ज्या ज्या चॅलेंजेस स्वीकारत आणि ते पादाक्रांत करत मी यापुढे आलेलो आहे. तर असंच आणखी पुढे करायचं आहे आणि नवीन नवीन चॅलेंजेस स्वीकारून त्यांच्यातून बाहेर पडून एक नवीन काय म्हणू आपण अट्टेपार झेंडा रोवायचा आहे. तर त्या अनुषंगाने पुढे पावलं चालू आहेत. सो लेट सी. ऑफकोर्स looking back, you are very happy with the way things have evolved and you would like to do better. Yes, absolutely. Okay, good. आणि what is it that you would like to tell, because बऱ्याच वेळेला ही सिरीज चालू करण्यामागचा जो उद्देश आहे
की people like you, okay, who are there doing in small effective way and still contributing and being successful, maybe not on a large scale, पण बराचसा फरक बऱ्याचशा लोकांना पडलेला आहे because of your services which they are availing. So what is it that you would like to tell people की दुसरे जे कोणी हे अशा गोष्टी करू पाहत आहेत? मला वाटतं आपण बऱ्याच वेळा विचार करतो, खूप मोठी मोठी स्वप्न उराशी बाळगतो, पण त्या मोठ्या स्वप्नांच्या पूर्तता करता करता आपण जे काही छोट्या प्रमाणात, आणि आपण मराठीत नेहमी बोलतो की थेंबे थेंबे तळे साचे, आणि मला वाटतं तुझंही तसंच झालेलं आहे, कारण यू स्टार्टेड विथ वन अँड देन नाव यू आर ऑफरिंग अ लॉट ऑफ अदर सर्व्हिसेस एज वेल. सो येस. what are the things that you would like to tell people who want to venture out and still are like जसं तुझं झालेलं, करायचं की नाही करायचं, करायचं की नाही करायचं, तर काय सांगशील त्यांना? मी इनफॅक्ट त्याला थोडीशी आधीपासून सुरुवात करेन. म्हणजे कसं की मोस्टली मला वाटते 90% महाराष्ट्रीयन हे पहिले जॉब करतात आणि मग व्यवसायामध्ये येतात. आता व्यवसायामध्ये येण्याची त्यांची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतील, पण बरेचसे थोडीशी लोक जे आहेत जे आउट ऑफ पॅशन बिझनेसमध्ये येतात. काही जण असे येतात की बाबा नोकरीत काय राम नाही राहिला म्हणून बिझनेस करावा, असं बऱ्याच वेळेला लोकांचं होतं. तर मी म्हणेन की तुमची जर पॅशन असेल ना, तर ती पॅशन जोपासा आणि त्याप्रमाणे तुम्ही काम करा. आणि जर तुम्हाला त्याच्यातून डायव्हर्सिफाय करता येईल किंवा तुमची जी पॅशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादा बिझनेस सुरू केला, तर त्या बिझनेसच्या अनुषंगाने जे बाय प्रोडक्ट्स आहेत तुमचे, तर त्याच्यावरही लक्ष द्या, जेणेकरून त्या सर्व्हिसेस सुद्धा तुम्हाला तुमच्या अधिकृत सर्व्हिसेसमध्ये पण ऍड करता येतील आणि तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या नावाच्या अंडर तुम्ही लोकांना द्यायला सुरुवात करू शकता. ऑफकोर्स इवन वॉरन बफेट पण म्हणतो की तुम्ही एक बिझनेस करण्यापेक्षा तुम्ही 10 बिझनेस जर कराल, तर तुमचा एखादा बिझनेस जरी थोडासा कमी पैसे देणारा ठरला असेल तरी सुद्धा बाकीचे 9 बिझनेस तुम्हाला त्याच्यातून तारून नेतील. तर माझंही तसंच म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्हाला अगदीच कम्प्लीट डायव्हर्सिफाय करता येण्यासारखं नसेल, पण तुमचे बाय प्रोडक्ट्स किंवा आपण ज्याला म्हणतो की सप्लाय चेनमध्ये 3 गोष्टी असतात किंवा रॉ मटेरियल, एकाचं रॉ मटेरियल हे दुसऱ्याचं फिनिश प्रोडक्ट असतं. तर अशा प्रकारच्या लागून आलेल्या किंवा लागून असलेल्या सर्व्हिसेस तुम्ही जर एकाच छताखाली द्यायला सुरुवात कराल, तर मला वाटतं तुमचा ग्रोथ नक्कीच चांगला होईल. आणि त्या अनुषंगाने मी अजूनही शिकतोच आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डेफिनेटली तुमचा बिझनेस करू शकता. मला वाटतं आय विल जस्ट ऍड टू दॅट, तू अगोदर सांगितल्याप्रमाणे नेव्हर अंडर व्हॅल्यू ऑर अंडर एस्टिमेट युअर सेल्फ येस, अँड येस, मेंटेन युअर सेल्फ रिस्पेक्ट, कारण तेही खूप महत्वाचं आहे. येस, आणि मला येस. वाटतं कॉन्फिडंट असणं ही खूप गरजेचं आहे, कारण बऱ्या लगेच काहीच होत नाही. हो, ते चायनीज बॅम्बूचं एक उदाहरण सांगतात लोक नेहमी, की हो, ते आपण हो. जमिनीत गुंतलं की ते त्याला 5 वर्ष लागतात मोठं व्हायला. 5 वर्षानंतर मात्र ते, तर थांबण्याची कॅपॅसिटी किंवा हो, पेशन्स हा सुद्धा, दिस इज व्हॉट आय वुड लाईक टू ऍड फ्रॉम माय एंड. हो. आणि व्यवसाया व्यतिरिक्त तुझ्या अजून काही आवडीनिवडी आहेत, हॉबीज, ओके. तर त्याच्याविषयी वेळ मिळतो त्या करायला? मला वाटतं तुझं एक सुंदर असं पेज पण आहे फेसबुक वरती, मी काय म्हणतो, हो, हो. तर यू आर फेमस फॉर युअर विटी वन लाइनर्स अमंगस्ट युअर फ्रेंड्स इज व्हॉट आय ऑल्सो नो. येस, येस. तर हॉबीज अजूनही होतात की बंद पडल्यात सगळ्या? नाही, सगळ्या बंद पडल्या नाहीयेत. इनफॅक्ट मी अजूनही क्रिकेट खेळतो आणि दॅट इज माय पॅशन. आणि माझा एक सदर आहे, फेसबुक पेज आहे, त्याचं नाव आहे मी काय म्हणतो. आणि ते असंच मी सुरू केलं होतं कारण मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुझे वन लाईनर खूप छान असतात, तू खूप वेगवेगळ्या गोष्टींवर वन लाईन मध्ये म्हणजे थोडकंच बोलतो पण त्याच्यातून म्हणजे खूप एकतर चांगला मेसेज जातो किंवा हसू येतं. तर ह्या 2 गोष्टी मी अजूनही जोपासतोय आणि मी काय म्हणतोचे आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्या पेजचे. आणि असेच मी काही आणखी 1-2 पेजेस माझे आहेत त्याच्यावर, ते पण आता डेव्हलप करतोय मी. आणि मला क्रिकेट ज्या वेळेला मला क्रिकेट खेळणं शक्य होतं त्या वेळेला मी क्रिकेट खेळतो, बिकॉज आय एम अ बॉर्न स्पोर्ट्स पर्सन. आणि तेच मला माझा कॉन्फिडन्स दरवेळेला बूस्ट करत असतं. म्हणून अगदी गल्लीपासून मी सगळे क्रिकेट खेळतो. म्हणजे एकदम छोट्यातल्या छोटं असेल तिथून पण मी क्रिकेट खेळायला मी कधीही नाही म्हणत नाही, असं आहे. गुड.
So Sachin, thank you very much for your time and things that you shared with us. मला वाटतं सुरुवात केलेली आहे आपण आणि लेट्स होप लाईक तू जसं बोललास पहिल्यांदाच करतोय मला वाटतं तू इंटरव्ह्यू सुद्धा पहिल्यांदाच देत असशील. येस. तर आपण बघूया पुढे कसं होतं आणि आपला हा जो प्रवास आहे ई कॉर्नर किंवा व्यावसायिकांचा कट्टा आपण जसं त्याला संबोधतोय त्याचा प्रवास सुद्धा सुखरूप व्हावा म्हणून थँक्यू. त्याची मुहूर्तमेढ रोवल्याबद्दल आय एम ग्रेटफुल टू यू. मी खूप आभारी आहे and wish you all the best for your business and success and may you continue to grow. Thank you very much. इनफॅक्ट ई कॉर्नरचा पहिला भाग माझ्यावर चित्रित होत आहे याबद्दल मला तुमचा खरंच धन्यवाद द्यायचा आहे. कारण इथून पुढे तुमचा प्रवास आणखी असाच सुरू राहो ही माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. Thank you very much. Thanks.